लोकसभा निवडणुकीतील 5वा टप्पाही महत्त्वाचा समजला जातोय, कारण यात महत्त्वाचे मतदारसंघ आहेत. यामध्ये ठाणे, कल्याण आणि भिवंडी यासारखे मतदारसंघ येतात. या मतदारसंघात नेमकं कोण बाजी मारणार हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ठाणे मतदारसंघातून राजन विचारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजेच मवियाचे उमेदवार आहेत, तर माजी महापौर नरेश मस्के शिंदे गट म्हणजेच महायुतीचे उमेदवार आहेत. नरेश मस्के विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे राजन विचारे या दोन मित्रांमध्ये ठाणेदारी मिळवण्यासाठी थेट लढत होईल. हे दोघंही दिवंगत आनंद दिघे यांचे शिष्य असून त्यांच्या हाताखाली तयार झालेले आहेत. पण नरेश मस्के यांच्या उमेदवारीमुळे शिवसेनेत नाराजीचे सूर उमटू लागले होते. मुख्यमंत्री शिंदे यांच्या निकटवर्तीय युवा सेना राहुल लोंढे यांनी राजीनाम्याचे अस्त्र उभारले, तर इकडे कल्याणच्या सुभेदारी मिळवण्यासाठी शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे विरुद्ध ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर हे आमनेसामने आहेत. आणि भिवंडीत कपिल पाटील भाजप म्हणजेच महायुतीचे उमेदवार आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे बाळा मामा म्हात्रे हे उमेदवार असणार आहेत. आणि काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्यानं निलेश सांबरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला, त्यामुळे यांच्यात आता तिरंगी लढत असणार आहे. शिवसेनेच्या उठावाचे मुख्य केंद्र असलेल्या ठाणे जिल्ह्यातील 3 मतदारसंघातील लढतीचं चित्र स्पष्ट झालंय. भाजपचे वर्चस्व मोडीत काढत शिवसेना शिंदे गटानं 2 जागा पदरात पाडून घेत ठाणे लोकसभेसाठी माजी महापौर नरेश मस्के आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा कल्याण लोकसभेतील हॅट्रिक साधण्याचा मार्ग मोकळा केलाय. ठाण्यात नरेश मस्के आणि राजन विचारे यांच्या चुरशीची लढत असली तरी ठाकरेंच्या शिवसेनेचे राजन विचारे हे आघाडी घेतील असा अंदाज आहे. तर भिवंडीमध्ये कपिल पाटील, बाळामामा म्हात्रे आणि निलेश सांबरे हे अपक्ष उमेदवार आहेत, त्यांच्यात तिरंगी लढत आहे. यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे बाळामामा म्हात्रे आघाडी घेतील हे निश्चित आहे. तसंच कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे विरुद्ध वैशाली दरेकर हे उमेदवार आहेत. यात कोण बाजी मारणार हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.